सकाळचे 5 वाजले होते. सरलाजी नेहमीप्रमाणे बेडवरून उठल्या. बाथरूम मधून बादलीत पाणी भरले, मुख्य दरवाजा उघडला आणि वरांड्याकडे निघाल्या. थंड वारा वाहत होता आणि दूरवरून पक्षी किलबिलाट करण्याचा आवाज येत होता. तिने खाली वाकून अंगणात पसरलेली पाने झाडून टाकली. नंतर वरांड्यावर पाणी ओतून ती स्वच्छ करू लागली. खूप कमी वेळात वरांडा नवीनसारखा चमकला. आज त्यांच्यासाठी खूप खास दिवस होता. धनतेरस होती. साफसफाई पूर्ण होताच ती आत गेली. अंघोळ केली, स्वच्छ कपडे घातले, कपाळावर बिंदी लावली आणि फुलांची प्लेट घेऊन बाहेर आली. ती हळूहळू जमिनीवर बसली आणि रंगीबेरंगी फुलांचा हार बनवू लागली. तिने एक सुंदर रांगोळी काढायला सुरुवात केली. तिच्या बोटांच्या प्रत्येक हालचालीतून तिची सुंदरता आणि वर्षानुवर्षेचा अनुभव दिसून येत होता. थोड्याच वेळात दाराजवळ एक सुंदर रांगोळी सजवण्यात आली. नंतर दिव्यात तेल ओतले आणि ते पट पेटून त्याला दाराच्या मध्यभागी ठेवले. दिव्याच्या ज्वालाने घराच्या अंगणात एक अद्भुत प्रकाश पसरला. रांगोळीत दिवा जळत असल्याचे पाहून सरलाजींना खूप आनंद झाला. तिच्या मनात एक अवर्णनीय शांतता होती. तिने हळूहळू डोळे मिटले आणि देवाला प्रार्थना करू लागली. जणू काही ती त्या प्रकाशात संपूर्ण घराच्या कल्याणासाठी प्रार्थना करत होती. थोड्या वेळाने ती उठली आणि स्वतःसाठी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. किटलीमध्ये पाणी उकळत असताना आणि आले बारीक करत असताना तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य होते. बाहेरून येणारा फुलांचा वास आणि आतल्या उकळत्या चहाचा सुगंध एकमेकात मिसळत होता. चहा शिजल्यानंतर सरलाजींनी कपमध्ये चहा ओतायला सुरुवात केली. पण वयानुसार येणारा थरकाप आज थोडा जास्त होता. तिचे हात खूप कमकुवत होते. ते इतके थरथर कापत होते की कप त्याच्या बोटातून निसटून जमिनीवर पडला आणि मोठ्या आवाजात फुटला. गरमागरम चहा सर्वत्र पसरला. हे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर भीती पसरली. तिने लगेच तुटलेल्या कपाचे तुकडे गोळा केले आणि जमिनीवर सांडलेला चहा कापडाने पुसण्यासाठी खाली वाकली. तिचे हात वेगाने हलत होते, जणू काही तिला कोणी पाहण्यापूर्वीच सर्व काही स्वच्छ करायचे होते. पण तेवढ्यात मागून अंजूचा मोठा आवाज आला. आई! सरलाजींचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. तिने डोके वळवले तेव्हा तिला अंजू दिसली. ती स्वयंपाकघराच्या दाराशी उभी होती. तिची नजर सरळ जमिनीवर पडली. बाजूला तुटलेल्या कपांचे तुकडे पडले होते आणि जमिनीवर चहा सांडला होता. तुला किती वेळा सांगितले आहे स्वयंपाकघरात येऊ नकोस, पण नाही, तुझ्या कानात ही गोष्ट पोहोचतच नाही. म्हातारपणात भूक कमी होते असे म्हणतात, पण तू आहेस की जिची भूक कधीच कमी होत नाही. अंजूचा स्वर भेदक होता. तिचे हे शब्द ऐकून सरलाजींच्या डोळ्यात न कळत पाणी आले, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. त्या शांतपणे उठल्या आणि त्यांच्या खोलीकडे निघाल्या. अंजू मागून बडबडत राहिली. मला कळत नाही की तिला एवढ्या म्हातारपणी चहाची इतकी तलब का आहे. अजून नीट उजाडले देखील नाही तोपर्यंत ती अंधारात चहा बनवण्यासाठी उठते. हे ऐकून सरलाजींचे मन खूप दुखावले. ती मनात विचार करू लागली, देवा, मी काय चूक केली की मला अशी सून मिळाली आहे. दुपारची वेळ होती. अंजू तयार होऊन बाहेर जात होती. दार उघडून ती खाली न पाहता बाहेर पडताच तिचा पाय थेट दारावर बनवलेल्या रांगोळीवर पडला. रांगोळी विखुरली आणि कोपऱ्यात ठेवलेला दिवा लोटला आणि विझला. अंजू रागाने पेटली. ती लगेच बाथरूम जवळ ठेवलेली पाण्याची बादली घेऊन आली आणि ती थेट रांगोळीवर ओतली. पाणी जमिनीवर पडताच त्यासोबत रंगबेरंगी रंग त्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. सरलाजींनी सकाळी लवकर उठून मनापासून मेहनतीने आणि प्रेमाने काढलेली रांगोळी क्षणार्धात पाण्यात वाहून गेली. ती एवढ्या वरच थांबली नाही, तर तिने रागाने ती रिकामी बादली उचलली आणि बाथरूममध्ये फेकून दिली. बादली जमिनीवर आदळताच इतका मोठा आवाज झाला की तो अशोकच्या कानापर्यंत पोहोचला. अशोकला धक्का बसला आणि तो खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आला. काय झालं? इतक्या सकाळी एवढा गोंधळ का करतेस? रविवारी तरी मला शांत झोपू दे. त्याच्या आवाजात चिडचिड स्पष्ट दिसत होती. नवऱ्याचे बोलणे ऐकून अंजू वेदनेने म्हणाली, हे बरं आहे, मी जर काही केलं तर ते तुला लगेच दिसते आणि तुझी आई जेव्हा काही करते ते त्यावेळी तुझे डोळे बंद असतात. अशोकला काही समजण्याआधीच अंजू जलद पावलांनी सरलाजींच्या खोलीत शिरली. आई, काय गरज होती तुम्हाला दारासमोर रांगोळी काढायची? त्यामुळे माझे पाय घाणेरडे झाले आणि त्याशिवाय तुम्ही संपूर्ण वरांडाही घाणेरडा केला. तिच्या आवाजात व्यंग आणि चिडचिड स्पष्ट दिसत होती.
तिचे शब्द ऐकून सरलाजी काही क्षणांसाठी आश्चर्यचकित झाल्या. मग त्या हळुवारपणे म्हणाल्या, सुनबाई, रांगोळी शुभ असते आणि आज धनत्रयोदशी आहे. ती घरात देवी लक्ष्मीचे आगमन करते. त्यांचे बोलणे संपताच अंजू थट्टेने म्हणाली, आई, हे सगळं तुमच्या काळात घडत होतं. आजकाल काम करावं लागते तेव्हाच पैसा येतो आणि जर दारावर रांगोळी काढून लक्ष्मी प्रसन्न होणार असेल तर उद्यापासून तुमचा मुलगा रोज घरी बसून दिवसभर रांगोळ्या काढत बसेल. ती तिच्या सासूला टोमणे मारत निघणार होती तेव्हा अचानक अशोकने तिच्या गालावर जोरात चापट मारली. त्याच्या डोळ्यात राग होता आणि थरथरणारा आवाज पण. थांब अंजू, तुला लाज कशी वाटत नाही? तू माझ्या आईशी असं कसं बोलू शकतेस? मी काहीही सहन करू शकतो, पण तू माझ्या आईला एकही चुकीचा शब्द बोललेला तर सावध राहा. हे पाहून सरलाजी घाबरल्या आणि त्यांनी तिच्या मुलाला शांत करण्याचा प्रयत्न केला. ती म्हणू लागली, अरे बाळा, सोड, काही बोलू नकोस. पण आज अशोक कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अंजू, जी अजूनही मार खाल्लेल्या धक्क्यात होती, तिला कधीही वाटले नव्हते की अशोक तिच्यावर हात उचलेल. ती क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिली. मग काहीही न बोलता डोळ्यात राग आणि अपमान घेऊन ती थेट तिच्या खोलीत गेली. अंजूच्या खोलीत प्रवेश करताच सरलाजी हळुवारपणे म्हणाल्या, बाळा, तू सुनेवर हात उचलायला नको होतास. घरात छोट्या छोट्या गोष्टी घडत राहतात. अशोक क्षणभर थांबला आणि मऊ पण ठाम आवाजात बोलला, पण आई, ती काय बोलते ते बोलण्यापूर्वी तिने थोडा विचार करायला हवा. आणि तुला तिची सवय ही माहीत आहे ना, मग तू दारावर रांगोळी का काढतेस? सरलाजींनी तिच्या मुलाच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाल्या, बाळा, आज धनतेरस आहे. मला वाटलं होतं की घरात देवी लक्ष्मीचा वास करेल, पण मला कल्पना नव्हती की इतका गोंधळ होईल. अशोकचा राग आता शांत झाला होता. त्याने आईचा हात धरला आणि प्रेमाने त्याचे चुंबन घेतले आणि म्हणाला, आई, देवी लक्ष्मी माझ्या घरात आधीच वास करते आणि तेही माझ्या आईच्या रूपात. हे ऐकून सरलाजींचे डोळे भरून आले. ती मनात विचार करू लागली, खरंच मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखा मुलगा मिळाला. थोड्या वेळाने ती प्रेमाने म्हणाली, ऐक अशोक बाळा, तू आता जा आणि अंजूला प्रेमाने पटवून दे आणि तिची माफी माग. एक चांगला मुलगा असण्यासोबतच एक चांगला नवरा असणंही महत्वाचं आहे. आज धनत्रयोदशी आहे. तिलाही काही सोनं चांदी खरेदी कर. या दिवशी सोने आणि चांदी घेणे शुभ असते आणि यामुळे तिलाही आनंद होईल. अशोकने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो त्याच्या खोलीकडे निघाला. अंजू अजूनही बेडवर बसली होती. तिचा चेहरा थोडा फिकट पडला होता. तिच्या डोळ्यात रागाची चमक अजूनही होती. अशोक जवळ बसला आणि हळू आवाजात म्हणाला, हे बघ अंजू, मागा जे घडलं त्याबद्दल मला माफ कर. मी तुझ्यावर हात उचलायला नको होता. आज धनतेरस आहे. घरात आनंद असावा. चल, संध्याकाळी बाहेर जाऊया. मग मी तुझ्यासाठी सोन्याची काहीतरी छान खरेदी करेन. सुरुवातीला अंजूने तोंड फिरवले, पण सोनेरी गोष्ट ऐकताच तिच्या भुवयात थोड्याशा सैल झाल्या. ठीक आहे, पण मलाही ते आवडायला हवे, ती थोड्याशा व्यंगाने म्हणाली. अशोक हसला आणि सहमत झाला. हो, तुझ्या सहमतीशिवाय मी या घरात एक पानही हलू देणार नाही. आणि दोघेही जोरात हसायला लागले. संध्याकाळपर्यंत घरातील वातावरण सामान्य झाले. अंजू स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवत होती आणि सरलाजी अंगणात बसून तुळशीच्या रोपाला पाणी घालत होती. अंजू बाहेर आली आणि ट्रेवर 2 कप चहा ठेवत म्हणाली, आई, चहा घ्या. तिच्या आवाजात गोडवा होता, पण तिच्या मनात अजूनही याबाबत कटुता होती. सरलाजींनी हसून कप घेतला. धन्यवाद सुनबाई. पण आतून तिला माहीत होते की हा गोडवा फक्त वरवरचा आहे. पण नंतर तिने असा विचार केला की सणाच्या दिवशी ती घरात शांतता असू दे, एवढेच पुरे झाले. संध्याकाळची वेळ होती. अंगणात हलकासा वारा वाहत होता आणि परिसरातील प्रत्येक घरात मातीचे दिवे लावलेले होते. तयारी आधीच सुरू झाली होती. अशोक त्याच्या शर्टचे बटन लावत बाहेर आला आणि म्हणाला, आई, आम्ही निघतोय. सरलाजी दारात पोचली आणि म्हणाली, ठीक आहे बाळा, पण दिवे आणि मेणबत्त्या आणायला विसरू नको. अशोक हसला आणि म्हणाला, हो आई, मला सगळं आठवते. तू काळजी करू नकोस. मग हलकेच विनोद केला आणि म्हणाला की घरात खरा दिवा तर आधीच उजळत आहे. माझी आई. सरलाजींनी प्रेमाने त्यांच्या डोक्याला हात लावला. अशोक अंजू सोबत स्कूटरवर बसला आणि बाजाराकडे निघाला. वाटेत दिव्यांनी सजवलेली दुकाने होती.
मिठाईचा सुगंध आणि उत्सवाचा आनंद सर्वत्र पसरलेला होता. अंजूची नजर दागिन्यांच्या दुकानांवर खेळली होती. अशोक, चला आधी तिकडे जाऊया. अशोकने काहीही न बोलता गाडी त्या दिशेने वळवली. अंजूने अनेक डिझाईन्स पाहिल्या आणि शेवटी तिला एक बांगडी आवडली. अशोक हसला आणि म्हणाला, वा, तुमची निवड खूप चांगली आहे. ही घे तुझी भेट. धनत्रयोदशीच्या शुभेच्छा. अंजूच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले, पण तिच्या मनात अजूनही सरलाजींबद्दल तीच थंड भावना होती. हातात बांगड्यांचा डब्बा घेऊन दोघेही बाजारात खरेदी करू लागले. अशोकने मिठाई, रंगीबेरंगी मेणबत्त्या आणि नवीन पितळी दिवे खरेदी केले. खरेदी संपवून दोघेही घरी परतू लागले. परिसरातील गर्दीत त्यांची रोषणाई बघून त्यांना वाटले की जणू काही त्यांच्या घराचा दरवाजा त्यांचीच वाट पाहत आहे. ते जेव्हा घरी पोहोचले तेव्हा सरलाजींनी अंगणात ताटांवर नवीन पितळी दिवे लावले होते. अंजू येताच तिने बांगड्यांचा डब्बा तिच्या खोलीत ठेवला आणि मग औपचारिक स्मितहास्य करत म्हणाली, हे बघा आई, तुमचे दिवे आणि मेणबत्त्या आणल्या आहेत. सरलाजींनी प्रेमाने पिशवीतून दिवे काढले आणि एक एक करून ओले केले आणि त्यात तेल ओतायला सुरुवात केली. अशोक तिच्या शेजारी बसला आणि बोलू लागला. सणाची हलकीशी मिठास घरात पसरू लागली. स्वयंपाकघरातून मिठाईचा सुगंध येत होता. अंगणात दिव्यांची रांग लागली होती आणि मध्येच परिसरातून फटाक्यांचे आवाज येत होते. सरलाजी आणि अंजू दोघेही अंगणात बसून प्रत्येक दिव्यात तेल भरत होत्या. काही तासांपूर्वी सासूला शिव्या देणारी मंजू आता मेणबत्त्या लावताना तिच्यासोबत हसत हसत बोलत होती. तिला पाहून कोणीही विश्वास ठेवू शकत नव्हते की तीच सून आहे का जी सकाळी तिच्या सासूला टोमणे मारत होती. सरलाजी देखील तिला प्रेमाने आणि कोणत्याही रागाशिवाय समजावून सांगत होत्या, पोरी, हा दिवा दाराच्या अगदी मध्यभागी ठेव, बरं वाटतं. अंजूनेही काही न बोलता तसं केलं. जणू काही ती तिचा राग काही काळासाठी विसरली होती. अशोक हे सर्व दुरून पाहत होता. जणू काही त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याचीच अंजू आहे का. मग त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले, जर तू तुझ्या बायकोला आनंदी ठेवले तर घरात आनंद राहील. न कळत त्याच्या ओठांवर हास्य उमटले आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला. काही वेळाने सर्वजण एकत्र बसले आणि प्रेमाने हसत जेवले. बऱ्याच दिवसांनी सरलाजींना थोडा आराम वाटला. आज घरातील वातावरण थोडे शांत आणि संयमी वाटत होते. रात्र हळूहळू गडद होऊ लागली. अंगणात दिव्यांची ज्योत चमकू लागली. झोपेने सरलाजींनी कधी आपल्या मिठीत घेतले हे त्यांना कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सरलाजी उठल्या तेव्हा नेहमीप्रमाणे अंगण झाडून घेतले आणि आत कपाटातून कपडे काढू लागली. तेवढ्यात अचानक वरून एक जुना लिफाफा खाली पडला. तिने खाली वाकून तो लिफाफा उचलला. त्याला तिने उलटून पलटून पाहिले आणि तिला असे वाटले की जणू काही भूतकाळ तिच्या समोर उभा होता. त्या घटनेच्या काही अस्पष्ट आठवणी जाग्या झाल्या. ती क्षणभर संकोचली, मग हळू स्वतःशीच म्हणाली, अरे, ही तर तीच स्लीप आहे. बरं झालं कोणी पाहिलं नाही. ती लिफाफा परत ठेवणारच होती. तेवढ्यात अंजूचा मोठा आवाज आला, आई, आई. आवाज ऐकून सरलाजी काळजीत पडल्या. तिने घाईघाईने तो लिफाफा कपाटात ठेवला आणि दार बंद करून खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, काय झालं सुनबाई, तू इतक्या जोरात का ओरडत आहेस? काय म्हणालात? मी ओरडत आहे? अहो, तुम्ही मला शांततेत का जगू देत नाही? अंजू रागाने म्हणाली. सरलाजी हळू आवाजात म्हणाल्या, सुनबाई, मी आत्ता काय केलं? अंजूने तिची साडी आणि अशोकचा शर्ट त्यांच्यासमोर फेकला आणि म्हणाली, हे बघा, या कपड्यावर किती डाग आहेत. मी तुम्हाला किती वेळा सांगितले होते की त्या धोबणीला कपडे धुवून देऊ नका, आणि तुम्ही आहे की माझे अजिबात ऐकत नाही. बघेल तेव्हा भलं करायला निघता. सरलाजी काही बोलण्यापूर्वीच अंजूने त्यांना मोठ्या आवाजात फटकारले आणि म्हणाली, आता इथं उभं राहून मला काय बघत बसलात? जावा आणि ही साडी आणि शर्ट धोबिनीच्या तोंडावर फेकून या. आणि यावेळी तिला स्पष्ट सांगा की जर तिने पुन्हा असे केले तर मी तिला एक पैसाही देणार नाही. सरलाजींनी क्षणभर त्यांच्या सुनेकडे पाहिले आणि नंतर शांत आवाजात म्हणाल्या, बाळा, आता फक्त 9 वाजले आहेत. ती इतक्या लवकर नाही येत. मग हात हलवत अंजू उपहासाने म्हणाली, आई, तुम्हाला तर बहाणे कसे करायचे हे खूप चांगले माहीत आहे. मग थोडा वेळ गप्प राहिल्यानंतर ती अचानक म्हणाली, ठीक आहे, आता जाऊ नका, पण हो, काही वेळाने नक्की द्या, कारण मला ही साडी उद्या दिवाळीला नेसायची आहे.
असे म्हणत अंजू तिचे पाय आपटत तिच्या खोलीकडे निघून गेली. सरलाजींनी हळूच ती साडी आणि शर्ट उचलला आणि सोप्यावर व्यवस्थित ठेवला. मग तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच बडबडली, आधी आंघोळ करून घेते, त्यानंतरच हे कपडे देईन. असं म्हणत ती हळूहळू तिच्या खोलीकडे निघाली. घड्याळात ठीक 10 वाजले होते. सरलाजी साडी आणि शर्ट घेऊन धोबीकडे गेल्या. ती निघून जाताच अंजू बेडशीट बदलण्यासाठी खोलीत गेली. बेडशीट दुमडत असताना अचानक तिचे लक्ष कपाटावर पडले आणि तिला धक्का बसला, कारण कपाटाचा दरवाजा थोडासा उघडा होता. अंजू उत्सुक झाली. आई तर नेहमीच लॉक लावतात, आज कशी विसरली? ती हळूहळू कपाटाकडे गेली आणि आत पाहू लागली. मग तिची नजर एका लिफाफ्यावर पडली. लिफाफा थोडासा उघडा होता आणि त्यातून कागदाचा एक तुकडा बाहेर पडला होता. अंजूने पटकन तिला बाहेर ओढले. जसा तिने तो कागद पाहिला तशी तिच्या पायाखालची जमीन सरकली. पूर्ण 5 लाख रुपये. रक्कम अगदी स्पष्ट लिहिली होती, पण खाली नाव पूर्णपणे दिसत नव्हते. फक्त पहिली 3 अक्षरे दिसत होती, MAD. अंजूचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. ती बडबडत म्हणाली, MAD? हे तर नक्कीच मधू दिदीचं नाव असावं. म्हणजे आईने तिच्या मुलीला 5 लाख रुपये दिले होते, तेही 4 वर्षापूर्वी. तिचे डोळे अविश्वासाने विस्फारले. इतके पैसे आणि आम्हाला कधीच सांगितले नाहीस. आई काय लपवत आहे? तिच्या मनात शंका आणि प्रश्नांचे वादळ उठले. मग लगेच तिने तो लिफाफा परत त्याच स्थितीत ठेवला, कपाट बंद केले आणि घाबरून तिच्या खोलीकडे निघाली. खोलीत पोहोचताच अंजूने फोन उचलला आणि अशोकला फोन केला, जो आज सकाळी लवकर ऑफिसला निघून गेला होता. काही रिंग्स वाजल्यानंतर अशोकचा आवाज तिकडून आला. हो अंजू, काय झाले? सगळं ठीक आहे ना? अंजू घाबरलेल्या आवाजात म्हणाली. अहो ऐका, मी आताच आईच्या कपाटात एक स्लिप पाहिली. त्यावर पूर्ण 5 लाख रुपये लिहिलेले होते. रिसिव्हरचे नावही तळाशी लिहिले होते, पण पूर्ण नाव दिसत नव्हते. फक्त MAD लिहिलेलं दिसत होतं. मला खात्री आहे की आईने हे पैसे मधू दिदींना दिले असतील, तेही 4 वर्षांपूर्वी. अशोकने लक्षपूर्वक ऐकले आणि मग तो कठोर स्वरात म्हणाला, अंजू, तू ठीक आहेस ना? आई मधूला इतके पैसे का देईल? तुला काहीतरी गैरसमज झाला असेल. अशा गोष्टींबद्दल विचार करून घरातले वातावरण खराब करू नकोस. मग अंजू चिडून म्हणाली, गैरसमज? अरे मी ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यावर स्पष्टपणे 5 लाख रुपये लिहिले होते. अशोकने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, हे बघ अंजू, तू आता शांत हो. आईला याबद्दल काहीही बोलू नकोस. संध्याकाळी घरी आल्यावर मी या प्रकरणाचा विचार करीन, पण कृपया मी येईपर्यंत आईला त्रास होईल असे काहीही करू नकोस. तो आणखी काही बोलणार इतक्यात अंजू रागाने दात खात म्हणाली, ठीक आहे, पण तू आज लवकर ये. असं म्हणत अंजूने फोन डिस्कनेक्ट केला. फोन ठेवल्यानंतर अंजूला एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली. ती खोलीभर फिरू लागली. तिच्या डोळ्यासमोर तीच स्लिप वारंवार फिरत होती, ज्यावर 5 लाख रुपयांची रक्कम आणि एक अपूर्ण नाव लिहिलेले होते. पण तिने ठरवले होते की यावेळी सत्य काहीही असो, मी ते शोधून काढेन आणि आईंना चांगला धडा शिकवेन. दुसऱ्या बाजूला सरलाजी धोबीन लालीजवळ उभ्या होत्या. तिच्या हातात सोन्याची साडी आणि मुलाचा शर्ट होता. सरलाजी रागाने म्हणाल्या, लाली, बघ तू हे काय केलंस. थोडीही काळजी घेत नाही. माझ्या सोन्याची साडी आणि मुलाच्या शर्टवर कसला डाग पडला आहेस? लाली घाबरली आणि म्हणाली, आई, चूक झाली. कृपया मला माफ करा. तुम्ही हे कपडे सोडून जावा. मी ते ड्रायक्लीनमध्ये ठेवते आणि तयार होताच मी ते घरी पाठवून देईन. सरलाजींनी चिडून कपडे तिच्याकडे दिले आणि कडकपणे म्हणाल्या, ऐक लाली, यावेळी थोडीशीही चूक केली तर चांगलं होणार नाही. सुनेला उद्याच ही साडी घालायची आहे. ते पटकन दुरुस्त कर. लालीने शांतपणे डोके हलवले आणि म्हणाली, ठीक आहे आई, काळजी करू नका. निघताना सरलाजी थोडा वेळ थांबल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, लाली, तुला मी जे बोलते ते वाईट वाटत असेल, पण मी काय करू? जर साडी नीट साफ केली नाही तर माझी सुनबाई मला खूप शिव्या देईल. लालीने सरलाजींकडे पाहून हळूच म्हणाली, बरं आई, मी तुम्हाला काही विचारू का? तुमचा मुलगा काही बोलत नाही का? शेवटी तुम्ही त्याच्या आई आहात. सरलाजींचा चेहरा फिका पडला. तिच्या डोळ्यात थोडासा ओलावा आला. मग ती हळू आवाजात म्हणाली, अगं, माझा मुलगा तर खूप चांगला आहे. तो तर मला त्याच्या डोळ्याच्या काजळासारखा जपतो, पण मीच त्याला शांत राहायला सांगते.
जेणेकरून घरातील वातावरण बिघडू नये. आणि सुनबाई ही पूर्वी अशी नव्हती. मला माहीत नाही आता तिला काय झाले. ती नेहमीच चिडचिड करते. हे बोलताच तिचे डोळे भरून आले. मग तिने मागे येऊन तिच्या पदराने तिचे अश्रू पुसू लागली, जेणेकरून कोणीही पाहू नये. साडी हातात धरत लाली हळुवारपणे म्हणाली, आई, काळजी करू नका. तुम्ही घरी जा. मी ही साडी पूर्णपणे स्वच्छ करून उद्या सकाळपर्यंत परत पाठवीन. सरलाजींनी हलकेसे स्मितहास्य केले आणि तिथून हळूहळू तिच्या घरी परतली. घरी पोहोचताच तिने दाराची बेल वाजवली. तेव्हा तिला आतून अंजूच्या पावलांचा आवाज ऐकू आला. तिने दार उघडले. सरलाजींना समोर पाहून तिने तोंड फिरवले आणि काहीही न बोलता थेट तिच्या खोलीत गेली. सरलाजींच्या चेहऱ्यावर क्षणभर शांतता आली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशीच विचार केला, बहुतेक अजूनही रागवलेली दिसते. मग ती तिच्या खोलीत गेली आणि हळूच बेडवर झोपली. थकलेल्या डोळ्यांनी ती छताकडे पाहत असताना तिच्या चेहऱ्यावर दुःखाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते. ती विचार करू लागली की जर सगळं ठीक झालं असतं आणि सगळे पुन्हा आनंदाने एकत्र राहू. डोळे बंद करता तिच्या ओठातून एक मंद उसासा बाहेर पडला. हे देवा, घरात शांती ठेव. तेवढ्यात अचानक दाराची बेल वाजली. सरलाजींची हलकी झोप अचानक तुटली. ती हळूच उठली आणि दार उघडताच मधू तिच्या समोर उभी होती. तिच्या मुलीला पाहून तिला धक्काच बसला. डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर हास्य होते. अरे मधू, तू अचानक? मधू म्हणाली, हो आई, मला तुला भेटायचं होतं म्हणून मी तुला थोडा वेळ काढून भेटायला येण्याचा विचार केला. सरलाजी मधूला तिच्या खोलीत घेऊन गेल्या. दोघांमध्ये एक प्रेमळ संवाद सुरू झाला. बालपणीच्या आठवणी, जुन्या परिसराच्या गप्पा आणि मधूच्या सासरच्यांची परिस्थिती. आई आणि मुलगी दोघेही संभाषणात इतके गुंतले होते की वेळेकडे लक्ष दिले नाही. तेवढ्यात अंजू स्वयंपाकघरातून चहा आणि बिस्किटांचा ट्रे घेऊन आली आणि हसत म्हणाली, मधू दीदी, कशी आहेस? खूप दिवसांनी आली आहेस. मधूने सहजतेने उत्तर दिले, हो वहिनी, मला वेळ मिळत नाही. आज मी जवळच्याच बाजारात आले होते म्हणून मी आईला भेटण्याचा विचार केला. अंजू हलकेसे हसत उपहासाने म्हणाली, दाजी कामावर जातात का? आजकाल रिकामे बसून असतात. हे ऐकून मधू चकित होऊन म्हणाली, तुला काय म्हणायचं आहे? अरे काही नाही दीदी, फक्त असेच विचारत आहे मी. अंजू बनावटी हसत म्हणाली आणि ट्रे उचलून तिथून निघून गेली. सरलाजींनी ताबडतोब परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्यांच्या मुलीच्या हातावर थाप दिली. अरे सोड पोरी, हा तिचा स्वभाव आहे, मनावर घेऊ नकोस. मधूने हलकेसे स्मित केले, पण तिच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. थोड्या वेळाने संभाषणाच्या मध्यभागी सरलाजींनी हळूहळू कपाट उघडले आणि लॉकरमधून काही पैसे काढून मधूला देताना म्हणाली, मधू, मी तुला किती वेळा सांगितले आहे की काही पैसे तुझ्याकडे ठेव, पण तू आहेस की माझे ऐकतच नाही. मग मधू आईचा हात धरून प्रेमाने म्हणाली, आई, तू एवढं टेन्शन का घेतेस? आणि मला सध्या जास्त पैशांची गरज नाहीये. आई आणि मुलगी एकमेकांशी बोलत होत्या, पण त्यांना काहीच कल्पना नव्हती की दाराबाहेर उभी राहून त्यांचे संपूर्ण संभाषण ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र उत्सुकता आणि राग होता. थोडा वेळ बोलल्यानंतर मधू म्हणाली, ठीक आहे आई, आता मी निघते. तुझ्यासोबत बसून कधी 6 वाजले हे मला कळलेच नाही. असं म्हणत मधू उठली आणि दाराबाहेर जाऊ लागली. मग अचानक अंजूने पुढे येऊन तिचा हात धरला आणि म्हणाली, मधू दीदी, एवढी घाई का करतेस? तुझा भाऊ इतक्यातच येईल, त्यांना भेटून जा. तिचे म्हणणे ऐकून मधू क्षणभर गप्प राहिली. जणू तिला काहीच समजत नव्हते. मग लगेच सरलाजी मध्येच आल्या आणि म्हणाल्या, अरे सुनबाई, अशोकला कामावरून यायला उशीर होऊ शकतो. मधूला आता जाऊ दे, ती पुन्हा कधीतरी येईल भेटायला. तिचे बोलणे ऐकून वातावरण क्षणभर थांबले. मधूला तिच्या वहिनीचा इशारा स्पष्ट समजला होता. ते समजायला तिला वेळ लागला नाही. ती घरात काहीतरी वाद निर्माण करणार आहे हे तिला समजले होते. तिला तिच्या वहिनीचा स्वभाव चांगलाच माहीत होता, म्हणून तिने गप्प राहणेच बरे मानले. चेहऱ्यावर हलकेसे हास्य घेऊन तिने आईकडे पाहिले आणि म्हणाली, ठीक आहे आई, मी निघते. मी लवकरच येईन. असं म्हणत ती घराचा दरवाजा उघडून निघून गेली. ती निघताच सरलाजींनी सुटकेचा निश्वास सोडला आणि स्वतःशीच विचार केला की बरं झालं मधू निघून गेली, कारण तिला समजले होते की तिची सून काहीतरी नवीन वाद घालणार होती. सरलाजी जशा तिच्या खोलीत जाऊ लागल्या तेव्हा अंजू रागवली आणि म्हणाली,
दिले ना तुमच्या मुलीला गुपचूप पैसे? हे कधीपासून चालू आहे? तुम्हाला काय वाटते? मला काहीच कळणार नाही. सरलाजी अचानक थांबल्या, मागे वळल्या आणि म्हणाल्या, अंजू, तू चुकीचा विचार करत आहेस. हे पैसे माझे नव्हते, मधूचेच होते. तिने ते माझ्याकडे ठेवले होते. मी फक्त ते परत करत होती. अंजू उपहासाने म्हणाली, अरे राहू दे आई, मला अशी कारणे देऊ नका. मला चांगलं माहिती आहे की तुम्ही नेहमीच तुमच्या मुलीला पैसे देता. गुपचूप 4 वर्षापूर्वी तुम्ही तुमच्या मुलीला 5 लाख रुपये दिले होतेस. मला सगळं माहिती आहे. आता खोटं बोलू नका. सरलाजी पूर्णपणे स्तब्ध झाल्या. तिचे डोळे ओले झाले होते. तिचे ओठ थरथरत होते, पण ती काहीही बोलू शकत नव्हती. जणू प्रत्येक शब्द तिच्या घशातच अडकले होते. अंजू रागाने बोलत राहिली, तुम्ही नेहमीच तुमच्या मुलीची काळजी घेता. आणि माझी? मी या घरात तुमच्यासाठी फक्त एक ओझं आहे. हे ऐकत असताना सरलाजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने एकदा अंजूकडे पाहिले, नंतर शांतपणे तिची छोटी बॅग उचलली आणि दाराकडे निघाली. दाराबाहेर जाताना तिच्या मनात हेच चालू होते की जर मी इथे जास्त वेळ राहिली तर अंजू आणखी त्रास देईल, म्हणून मी थोडा वेळ दुसरीकडे कुठेतरी गेलेली बरे. सरलाजी घराबाहेर पडल्या होत्या. दार बंद होताच संपूर्ण घरात एक जडपणाची भावना पसरली. अंजूचा चेहरा अजूनही रागाने जळत होता. ती खोलीबाहेर फिरत होती आणि बडबडत होती. प्रत्येक वेळी तेच नाटक. पैसे लपवून स्वतःच्या मुलीला देतात. तेवढ्यात दाराची बेल वाजली. अंजूने दार उघडताच तिची आई माधुरीजी तिच्या समोर उभ्या होत्या. हातात भेटवस्तू आणि मिठाईने भरलेल्या अनेक पिशव्या होत्या. त्यांना पाहून अंजूचे डोळे चमकले. तिने त्यांना आनंदाने मिठी मारली. आई, तू इथे? माधुरीजी हसल्या आणि डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, हो पोरी, मी तुला एक सरप्राईज देण्याचा विचार केला होता. मी तुझ्यासाठी आणि समधनजींसाठी काही भेटवस्तू आणल्या आहेत. बोलाव त्यांना. कुठे आहेत? मी त्यांना भेटून खूप दिवस झाले आहेत. अंजू ओठ घट्ट करत म्हणाली, अरे राहू दे आई, त्या त्यांच्या खोलीत असतील. काही हरकत नाही. माधुरीजी हसत म्हणाली, मी स्वतः जाऊन त्यांना भेटेन. तू फक्त 2 कप चहा बनव. आम्ही दोघेही समधनजी बसून गप्पा मारेन. असं म्हणत ती सरलाजींच्या खोलीकडे जाऊ लागली. मग मागून अंजूने पटकन हाक मारली, आई थांब. आई खोलीत नाही, ती बाहेर गेली आहे. माधुरीजी थांबल्या आणि म्हणाल्या, रात्रीचे 8 वाजले आहेत. ती यावेळी बाहेर का गेली आहे? हे ऐकून अंजूचा दबलेला राग बाहेर आला आणि ती तीक्ष्ण आवाजात म्हणाली, आई, तू माझ्या सासू जितकी भोळी आणि चांगली समजते तशा त्या मुळीच नाहीत. ती खूप हुशार आहे. ती तिच्या मुलीला गुपचूप पैसे देते. आज मी तिला रंगे हात पकडले आणि जेव्हा मी तिला विचारले तेव्हा तिने अगदी स्पष्टपणे विषय बदलला आणि म्हणाली की हे पैसे तिच्या मुलीने ठेवायला दिले होते. आणि तुला माहिती आहे का, माझ्या सासूने 4 वर्षांपूर्वी तिच्या मुलीला पूर्ण 5 लाख रुपये दिले होते. याचा पुरावा मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. त्यांच्या लॉकरमध्ये मधूच्या नावाचे 3 अक्षर होते आणि बाकीचे काही पुसून गेले होते, पण त्यात मधू लिहिलेले असावे हे स्पष्ट होते. आता ती कुठेतरी जाऊन बसून तिच्या दुःखांबद्दल रडत असेल. अंजूच्या कटू शब्दांनी वातावरण आणखीनच जड केले होते. माधुरीजींचा चेहरा क्षणभर स्तब्ध राहिला. मग तिने आश्चर्य आणि रागाने अंजूकडे पाहिले आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, तू काय म्हणत आहेस अंजू? सत्य न जाणून घेता एवढा मोठा आरोप करण्याची हिंमत कशी झाली? ही तीच समधनजी आहे जिने तुला तिच्या सुनेपेक्षा जास्त समजून वागवले आहे. प्रत्येक अडचणीत तुला साथ दिली आणि तू तिच्यावर एवढा मोठा आरोप करत आहेस. जीभ इतकी विचारी कशी झाली? अंजू वळली आणि म्हणाली, आई, मी स्वतःच्या डोळ्यांनी सगळं पाहिलं आहे आणि तू मला खोटारडं म्हणत आहेस. माधुरीजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळ्यात राग आणि कठोर आवाजात म्हणाली, अंजू, मी तुला हेच संस्कार दिले होते का? सुनेचे पहिले कर्तव्य म्हणजे तिच्या सासूचा आदर करणे, पण तू तिच्याच घरात तिचा वारंवार अपमान करत आहेस. आईचे बोलणे ऐकून अंजू रागाने बडबडली, खरं सांगू आई, अशा स्त्रीला सासू नाही तर एक ओझं समजलं पाहिजे. ती स्वतःचे घर कमकुवत करत आहे. ती असताना सून कधीच शांतपणे जगू शकत नाही. बरं झालं निघून गेली. तिने आज माझा संपूर्ण मूड खराब केला आहे. माझी मैत्रीण बरोबर आहे. सासू ही सासू असते. ती कधीही आई होऊ शकत नाही. ती माझ्यापासून नाही तर स्वतःच्या मुलापासून लपवून मधूला गुपचूप पैसे देत राहिली. हे ऐकून माधुरीजींचा राग शिगेला पोचला. पुरे झाले अंजू, तुझ्या जिभेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
त्याने अंजूच्या गालावर जोरात थाप मारली. त्याच क्षणी दारात उभा असलेला अशोक जागीच थांबला. तो नुकताच ऑफिसमधून परतला होता. बाहेर उभा राहून अंजू जे काही बोलत होती ते त्याने ऐकले होते. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि मनात अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. माधुरीजींचे डोळे अश्रूंनी भरले होते. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, लाज वाटली पाहिजे अंजू. ज्या बाईला तू ओझे आणि घर खाणारी म्हणतेस तिने तुझ्यासाठी सर्वस्व अर्पण केलं आहे. तू ज्या 5 लाख रुपयांबद्दल वारंवार बोलतेस ना, तेच 5 लाख रुपये तुझ्या सासूबाईंनी मला 4 वर्षापूर्वी दिले होते, जेणेकरून आपले कर्ज फेडता येईल आणि तुझा भाऊ तुरुंगातून जाण्यापासून वाचू शकेल. अशोकचे डोळे विस्फारले गेले. तो तिच्याकडे अशा प्रकारे पाहत होता की जणू त्याला विश्वासच बसत नव्हता. अंजू दगडाच्या पुतळ्यात बदलली. तिचे ओठ थरथरत होते. काय आई, काय बोलत आहेस तू? माधुरीजींचा आवाज जड झाला. हो अंजू, तुझ्या सासूने तिचे दागिने विकून ते पैसे उभे केले आणि तिने आतापर्यंत कधीही तुला याबद्दल कळून दिले नाही, कारण तिला भीती होती की जर तुला सत्य कळले तर तू सासरच्या घरात मान वर करून जगू शकणार नाहीस. तिने सर्वस्व फक्त तुझ्यासाठी केलं आणि तू त्यात सासूशी असं वागतेस. आज हे सिद्ध झालं आहे की अंजू, ती नेहमीच तुला तिची मुलगी मानत होती, पण तू कधीच तिची मुलगी होण्यास पात्र नव्हतीस. हे ऐकून अंजूचे पाय घसरले. तिचा चेहरा फिकट पडला आणि तिचे ओठ थरथरत होते. तेवढ्यात अशोक पुढे आला. अंजूला समजले होते की त्याने हे सर्व काही ऐकले आहे. तिच्या डोळ्यात भीती आणि चिंता एकाच वेळी स्पष्ट दिसत होती. ती काहीतरी बोलणार इतक्यात अशोकने हाताने इशारा करून तिला थांबवले. पुरे झाले अंजू, पुरे झाले. त्याच्या आवाजात राग होता आणि वेदनाही होती. तू माझ्या आईबद्दल जे काही वाईट बोलू शकत होतीस ते सर्व बोललीस. आता मी तिच्या विरुद्ध एकही शब्द ऐकून घेणार नाही. अंजूचे अश्रू ओघळू लागले. रडत रडत तिने विनवणी केली, मला माफ कर अशोक. मला खरंच माहीत नव्हतं. मला वाटलं ते मधू दिदींचं नाव आहे. मी नकळत खूप मोठी चूक केली आहे. मला माफ कर. मी आत्ताच जाते आणि आईला परत घेऊन येते. तिचे अश्रू थांबत नव्हते, पण अशोकचा चेहरा अजूनही कठोर होता. तो एकही शब्द न बोलता त्याच्या खोलीत गेला. अंजू तिथेच बसून रडत राहिली. मग माधुरीजी पुढे आल्या आणि त्यांनी तिच्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि जड आवाजात म्हणाला, बघ अंजू, तुझ्या छोट्याशा चुकीमुळे या घराची सगळी शांती हिरावून घेतली. जे घर नेहमीच आनंदाने भरलेलं होते ते आता शांततेने भरलेलं आहे. विचार कर, तुझी सासू अजूनही घराबाहेर आहे, फक्त तुझ्यामुळे. तिच्याही डोळ्यात अश्रू होते. अंजू अचानक उभी राहिली. तिने अश्रू पुसले. तिची पर्स उचलली आणि आईला म्हणाली, तू इथेच थांब आई, मी आताच येते. आता काही झालं तरी मी आईला परत आणीन. त्यांना घरी आणलंच पाहिजे. तिच्या डोळ्यात एक दृढ निश्चय होता. दार उघडताच बाहेर जाणारच होती. तेवढ्यात फोन वाजला. घाबरलेल्या अंजूने फोन उचलला. पलीकडून जे ऐकलं ते ऐकून तिचे हात थरथर कापू लागले. तिची पर्स जमिनीवर पडली आणि तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू बाहेर आले. तिचे ओठ थरथरत होते आणि ती फक्त एवढेच बोलू शकली, हो हो, आम्ही येतच आहोत. तिची अवस्था पाहून माधुरीची काळजीत पडल्या. काय झालं अंजू? कोण होता ते? सांग बाळा, काय झालं? अंजूने थरथरत्या डोळ्यांनी आईकडे पाहिलं आणि तुटलेल्या अंतकरणाने म्हणाली, आई, आता काय होईल? असे म्हणत ती धावत तिच्या खोलीत पोचली. तिच्या चेहऱ्यावर चिंता आणि भीती स्पष्ट दिसत होती. तिने खोलीत उभ्या असलेल्या अशोककडे पाहिले आणि पटकन म्हणाली, अशोक, चला लवकर जाऊया. ती आई. अशोक आश्चर्याने तिच्याकडे वळला आणि म्हणाला, काय झालं? आईला काय झालं? अंजू आता स्वतःला रोखू शकली नाही. ती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली, अशोक, आईचा अपघात झालाय. अशोकच्या पायाखालची जमीन सरकली. काही क्षण तो दगडात बदलल्यासारखा तिथेच उभा राहिला. मग माधुरीजी येऊन पटकन म्हणाल्या, तुम्ही दोघे इथे का उभे आहात? चला, आपल्याला लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं आहे. थोड्या वेळाने अशोक, अंजू आणि माधुरीजी धापा टाकत आपत्कालीन वॉर्डच्या बाहेर पोहोचले. स्ट्रेचरवर सरलाजींना घेऊन जात होते. त्यांच्या शरीरावर पट्टी बांधलेली होती आणि सतत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा चेहरा पिवळा पडला होता. अशोकचे डोळे ओले झाले. आई, डॉक्टरांनी लगेच त्यांना थांबवले. रुग्णाची प्रकृती खूप गंभीर आहे. त्यांचे रक्त खूप वाया गेले आहे. त्यांना ताबडतोब रक्त चढवावे लागेल. पण त्यांचा रक्तगट
AB निगेटिव्ह आहे. आपल्याला आता जोडणाऱ्या दातेची गरज आहे. अशोकने लगेच हातपुडी केला. डॉक्टर, कृपया माझी तपासणी करा. मी रक्तदान करेन. डॉक्टरांनी सरळ उत्तर दिले, हे पहा, आम्ही आता चाचणी करून वेळ वाया घालवू शकत नाही. आपल्याला आत्ताच AB निगेटिव्ह किंवा O निगेटिव्ह रक्ताची गरज आहे. हा साठा रुग्णालयाच्या रक्तपेढीतही उपलब्ध नाही. अशोकच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो अस्वस्थतेने ओरडला, मग रक्त कोण देणार? कोणीतरी असेल. डॉक्टर, प्लीज माझ्या आईला वाचवा. इतकं ऐकल्यानंतर समोरचे दृश्य पाहून अंजू पुढे सरकली. तिच्या डोळ्यात दृढ निश्चय होता. डॉक्टर, माझा रक्तगट B निगेटिव्ह आहे. मी त्यांना रक्त देऊ शकत नाही का? डॉक्टर अचानक म्हणाले, हो, तुम्ही रक्तदान करू शकता. मग अंजू लगेच म्हणाली, मग माझे रक्त घ्या. हवे तेवढे घ्या, पण माझ्या सासूला काही होऊ देऊ नका. अशोक आणि माधुरी दोघांनीही आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. अशोक म्हणाला, अंजू, त्याची गरज नाहीये. तू का? अंजू रडत म्हणाली, अशोक, मी आत्तापर्यंत खूप चुका केल्या आहेत, पण जर आज आईला काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. प्लीज डॉक्टर, लवकर जाऊया. डॉक्टरांनी ताबडतोब अंजूला सोबत घेतले आणि रक्त घेतले. रक्त चढवल्यानंतर काही वेळाने सरलाजींच्या हृदयाचे ठोके स्थिर होऊ लागले. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आता काळजी करू नका, धोका टळला आहे. तुझी आई लवकरच बरी होईल. असे बोलून डॉक्टर निघून गेले. हे ऐकून अशोकच्या डोळ्यात अश्रू आले. डॉक्टर निघून जाताच वॉर्डमध्ये थोडी शांतता पसरली. सरलाजी अजून शुद्धीवर आल्या नव्हत्या. वातावरणात मशीन्सच्या बीपचा आवाज घुमत होता. रात्र बरीच झाली होती. मग माधुरीजी हळू आवाजात म्हणाल्या, अशोक बाळा, तुम्ही दोघे घरी जा. मी इथेच माझ्या समजांसोबत राहीन. तुम्ही थकला आहात आणि अंजूलाही आरामाची गरज आहे. मग अशोक म्हणाला, नाही आई, तुम्ही घरी जा. मी इथेच राहणार आहे. ती माझी आई आहे. मी तिला एकटी कसे सोडू? तुम्ही काळजी न करता घरी जाऊ शकता. माधुरीजी काही वेळ त्याच्याकडे पाहत राहिला. मग तिला समजले की अशोकवर तिच्या बोलण्याचा काही परिणाम होणार नाही. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, ठीक आहे बाळा, तुला जे योग्य वाटते ते कर. अशोकने पुन्हा अंजूकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अजूनही एक अव्यक्त माफीनामा तरंगत होता. अंजूला काहीतरी बोलायचे होते, पण शब्द तिच्या घशातच अडकले. तिने फक्त डोळे खाली केले. मग अचानक तिची नजर बेडवर पडलेल्या सरलाजींवर पडली. त्यांना पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मनात म्हणाली, हे देवा, फक्त माझ्या सासूबाईंना लवकर बरे कर. आणि मग एकही शब्द न बोलता, मागे वळून न पाहता अंजू दाराकडे निघाली. तिची पावले जड होती, जणू काही प्रत्येक पावलावर पश्चातापाचे ओझे होते. निघताना माधुरीजींनी अंजूच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळुवारपणे म्हणाल्या, चल जाऊया बाळा घरी. अंजू शांतपणे मान खाली करून बाहेर गेली. अशोक दारापर्यंत तिच्याकडे पाहत राहिला आणि मग सरलाजींकडे वळला. अंजू तिच्या आई माधुरीजींसोबत शांतपणे घरी परतली आणि माधुरीजीही तिथून तिच्या घरी गेल्या. रात्रभर रुग्णालयाच्या खोलीत शांतता होती. फक्त मशीनचे आवाज ऐकू येत होते. खुर्चीवर बसलेला अशोक सरलाजींना वेळोवेळी तपासत होता. ते शुद्धीवर आले आहेत का? त्यांना काही हवे आहे का? त्यांचा श्वास जड तर नाही ना? त्यांच्या डोळ्यात झोप नव्हती, फक्त काळजीची छाया होती. खोलीत सकाळचा प्रकाश पसरत होता. सरलाजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी त्यांचा मुलगा जवळच बसलेला पाहिला आणि हलकेसे स्मितहास्य करत म्हणाले, अरे, सुनबाई आली नाही? ती अजूनही माझ्यावर रागवली आहे का? हे ऐकून अशोकचे डोळे भरून आले. त्यावेळी आईचा हात धरला आणि रडत रडत म्हणाला, आई, रात्री तू घराबाहेर का गेलीस? तुला काही झाले असते तर मी कसा जगलो असतो? त्याचा आवाज थरथरत होता आणि अश्रूही थांबत नव्हते. सरलाजींनी त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, अरे वेड्या, असं कोणी रडतं का? बघ, मी अगदी ठीक आहे. इतक्या डॉक्टर खोलीत आले आणि हसत म्हणाली, मग आता कसं वाटतंय आई? सरला हळू आवाजात म्हणाली, मी आता ठीक आहे. थोडा अशक्तपणा आहे. डॉक्टरांनी अशोककडे पाहिले आणि म्हणाले, आज आपण यांना डिस्चार्ज देत आहोत. सुदैवाने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली नाही, अन्यथा प्रकृती गंभीर होऊ शकली असती. अशक्तपणा थोडा राहील. त्यांना अधिक विश्रांतीची गरज आहे आणि त्यांची पूर्ण काळजी घ्या. असे म्हणत डॉक्टर तिथून निघून गेले.
संध्याकाळचे ठीक 7 वाजले होते. अशोकला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळत असताना लगेच एक कॅब बुक केली आणि थोड्या वेळाने जेव्हा कॅब आली तेव्हा त्याने त्याच्या आईला हळूवारपणे आधार दिला आणि तिला कॅबमध्ये बसवले. सरलाजी संपूर्ण प्रवासात शांतपणे खिडकीतून बाहेर पाहत राहिल्या. त्यांच्या मनात तोच प्रश्न येत राहिला, माहीत नाही सुनबाई अजून माझ्याशी कसा व्यवहार करेल. ती अजूनही माझ्यावर रागवली आहे का? अशोकने आईच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याने तिची काळजी ओळखली. मग तो हळूच म्हणाला, काय झालं आई? तू काही विचार करत आहेस का? सरलाजी किंचित हसल्या आणि म्हणाल्या, काही नाही बाळा. कॅब शहरातील प्रकाशाने भरलेल्या रस्त्यावरून जात होती. दिवाळीची संध्याकाळ होती. प्रत्येक घराच्या अंगणात दिवे चमकत होते. रस्त्यावर रंगीबेरंगी लाईट्स लावलेल्या होत्या. मुले फटाके फोडत होती आणि फटाक्यांच्या आतिषबाजीपणामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाच्या आनंदात बुडाले होते. त्यांच्या घराबाहेर कॅब थांबताच सरलाजींचे डोळे आश्चर्याने विस्फारले. संपूर्ण अंगण रंगबेरंगी दिव्यांनी उजळून निघाले होते. दारावर एक सुंदर रांगोळी काढली होती आणि त्या रांगोळीच्या मध्यभागी छोटे दिवे चमकत होते. घराच्या दारावर ताज्या फळांचे हार सजवले होते. जणू काही संपूर्ण घर त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. सरलाजींनी अचानक तिच्या ओठांवर हात ठेवला आणि म्हणाली, हे सगळं? तिचे डोळे अश्रूंनी भरले. तेवढ्यात दार उघडले आणि अंजू समोर उभी होती. तिने आज एक सुंदर लाल साडी घातली होती. कपाळावर बिंदी आणि हातात पूजा थाळी घेऊन ती स्वतः भावनिक दिसत होती. ती हळूच म्हणाली, आई तुमचे स्वागत आहे. तुम्हीच तर या घराची लक्ष्मी आहात. सरलाजी क्षणभर अवाक झाल्या. ती गप्प राहिली. तिने थरथरत्या हाताने अंजूच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, सुनबाई तू हे सर्व पाहून? अशोक आनंदी होऊन हसत होता. घराच्या आतून येणारा दिव्यांचा प्रकाश, बाहेरून येणारा फटाक्यांचा आवाज आणि आकाशात चमकणारे रंग हे सर्वजण या नवीन नात्याची सुरुवात पाहत असल्यासारखे वाटत होते. अंजूने ताट हळूहळू फिरवत तिच्या सासूची आरती केली. डोळ्यात दिव्याची ज्योत चमकत होती आणि तिच्या ओठांवर हलकेसे हास्य होते. आरती पूर्ण होताच तिने ताट खाली ठेवले आणि सासूला प्रार्थना करण्यासाठी वाकून नतमस्तक झाली. तिने तिच्या पायांना स्पर्श केला आणि म्हणाली, आई. तिचा आवाज दबला होता. ती म्हणाली, आई मी खूप मोठी चूक केली आहे. मला माफ करा. सरलाजींचे हृदय वितळले. त्यांनी थरथरत्या हाताने अंजूला उचलले आणि तिला मिठी मारली. दोघींच्याही डोळ्यातून अश्रू आता चेहऱ्यावर आले होते. मग ती प्रेमाने म्हणाली, सासू आणि सुनेतील नात्यात काहीही चूक नसते. बस प्रेम आणि आपुलकी असते. आत येताच सरलाजींनी अंगणाकडे पाहिले आणि हसत म्हणाल्या, अरे वा, ही रांगोळी खूप सुंदर आहे. मलाही खूप आवडली. तुलाही काढायला येत होती का? अंजू मंद हसत म्हणाली, आई मला हे कसे बनवायचे हे माहीत नव्हते. मी ते यूट्यूबवर पाहून बनवले आहे. आज मी तुमच्यासाठी काहीतरी खास करण्याचा विचार केला होता. म्हणून अशोक जो आत्तापर्यंत अंजूवर मनातल्या मनात रागवला होता, तिची निरागसता आणि प्रयत्न पाहून तोही वितळला. तोही पुढे सरकला आणि हळू आवाजात म्हणाला, बरं ठीक आहे. आता सर्व जुन्या गोष्टी विसरून जा. अंजूच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि मग जशी सरलाजी घरात पोहोचली तशी अचानक तिची नजर तिच्या खोलीकडे गेली. तिला समोरचे दृश्य पाहून आश्चर्य वाटले, कारण समोर तिची मुलगी मधू, जावई आणि मुले तिच्या समोर उभी होती. सरलाजींनी खूप आनंदाने भरून आले. खरं तर हे सरप्राईज अंजूने दिले होते. तिने स्वतः मधूला फोन करून तिची मनापासून तिची माफी मागितली होती. आणि मित्रांनो, हीच तर या नात्यांची खासियत आहे. नणंद कितीही रागवली तरी वहिनीने तिला प्रेमाने हाक मारली तरी ती धावत येते, कारण ही नाती खूप मजबूत असतात. त्या रात्री घराचा प्रत्येक कोपरा हास्य आणि आनंदाने गुंजत होता. सरलाजींचे डोळे चमकले. त्यांनी देवासमोर डोके टेकून मनातच म्हणाल्या, हे देवा, तू माझे घर पुन्हा आनंदाने भरून टाकलेस. याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. आजची दिवाळी आईच्या आयुष्यातील सर्वात तेजस्वी दिवाळी बनली होती, कारण घराचा खरा प्रकाश प्रियजनांच्या प्रेम आणि आपुलकीतून येतो. आज पूर्ण कुटुंब एकत्र होते आणि ही तिची आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती होती. मित्रांनो, आईचे बलिदान शब्दात कधीच पूर्णपणे वर्णन करता येत नाही. ती तिच्या आनंदाचा, तिच्या इच्छांचा आणि कधी कधी ती तिच्या स्वप्नांचा त्यागही करते, जेणेकरून तिचे कुटुंब आनंदी राहील.
आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आई केवळ जन्म देणारी नाही, तर ती आपल्याला कसे जगायचं हेही शिकवते. आईचे बलिदान हे दिव्याच्या ज्वालेसारखे असते आणि जे स्वतः जळून घर प्रकाशित करते. आपण त्या प्रकाशाचा आदर केला पाहिजे आणि त्याला कधीही एकटे सोडू नये. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच आणखी एका मनोरंजक कथेत भेटूया. तोपर्यंत स्वतःचे आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.